विशाल, तुझी बायको काय कुठली महाराणी आहे का, ज्यामुळे तू तुझ्या हाताने तुझ्या बायकोची केसाची वेणी घालत आहे? मीरा सासूबाईचं बोलणं ऐकून पटकन उभी राहिली. तिचे हातपाय थरथर कापू लागले. आईला समोर पाहून विशाल पण कंगवा लपवू लागला. विशालची आई रागात म्हणाली की, विशाल, हे योग्य आहे का? ऑफिस सोडून तो घरी बसून बायकोची गुलामी करत आहे. अरे, तुझ्या बायकोला हाताला थोडं भाजलं आहे. तुझ्या बायकोला मोठी दुखापत झाली नाही. तिच्यासाठी तो ऑफिसमधून सुट्टी घेऊन घरी राहिला आहेस. आईचं बोलणं ऐकून विशाल शांतच बसला, कारण त्याला आईसोबत कोणतंच भांडण करायचं नव्हतं. कारण विशालने लहानपणापासूनच पाहिले होते की त्याचे वडील त्याच्या आईसोबत खूप वाईट वागणूक करत होते. तेव्हापासून त्याने विचार केला होता की तो कधीच आईला मोठ्या आवाजात किंवा वाईट बोलणार नाही, ज्यामुळे त्याच्या आईला वाईट वाटेल. त्यामुळे विशाल आईला खूप सन्मान देत होता. पण जेव्हा विशालची बायको मीरा घरात आली तेव्हा प्रत्येक क्षणी त्याची आई त्याच्या बायकोचा अपमान करत असायची. तेव्हा विशालला त्याच्या आईचा राग येत होता, कारण आईच्या बोलण्यामुळे मीरा नेहमी रडत असायची. जेव्हा विशाल प्रेमळ शब्दात आईला सांगत असायचा की मीरासोबत एवढं कठोर वागू नकोस, तेव्हा त्याची आई त्याला बायकोचा बैल म्हणून उपमा देत होती. आईचं कठोर बोलणं ऐकून शेवटी विशालला गप्प बसावे लागले होते. त्याची बायको मीरा, ती तर पहिल्यापासूनच साधी भोळी होती. बिचारी मीरा पण तिच्या सासूची खूप काळजी करत असायची. मीराला वाटत होतं की ती तिच्या चांगल्या स्वभावामुळे सासूबाईचा स्वभाव बदलेल, कारण तिने पाहिले होतं की तिच्या माहेरी पण तिची आजी तिच्या आईसोबत चांगली वागत नव्हती. नेहमी तिची आजी तिच्या आईला सासरवास करत होती. पण जेव्हा तिच्या भावाचं लग्न झालं तेव्हा तिची आई तिच्या बहिणीसोबत म्हणजे सुनबाईसोबत खूप छान वागत होती. त्यामुळे तिला वाटलं की लग्न झाल्यावरती तिच्या प्रेमाने आपुलकीने सासूला बदलेल आणि माझी आई माझ्या बहिणीला जशी प्रेम करते तशी माझी सासू पण मला प्रेम करेल. पण माहीत नाही, पण जसं मीराचं लग्न झालं तसं मीराची सासू तिला कधीच प्रेमाने बोलत नव्हती. विशाल पण विचार करत असायचा की माझी बायको माझ्या आईची किती मनापासून सेवा करते, तरी पण आई नेहमी माझ्या बायकोचा अपमान का करत असते हेच त्याला कळत नव्हतं. हे बघ मीरा, जे तुझ्या हाताला भाजलं आहे ते साईडला ठेव आणि आज संध्याकाळचं जेवण तुलाच बनवायचं आहे. आणि तू विशाल, अजून उशीर झाला नाही, तू आताच्या आता ऑफिसला निघून जा. आता विशाल पण शांत बसला नाही. तो पण त्याच्या आईला बोलू लागला, हे बघ आई, मी आज सुट्टी घेणार आहे. मी ऑफिसमध्ये सांगितलं आहे आणि मीराचा हात खूपच भाजला आहे आणि डॉक्टरांनी हिला अजून आगीपाशी जायला नाही सांगितलं, कारण जखम अजून दुखू शकते. त्यामुळे संध्याकाळचं जेवण मी बनवणार आहे आणि तिचा हात भाजला आहे आणि मग आई ती काम कशी करणार आहे? त्याची आई त्याला रागात म्हणाली की, अरे, तू तर लग्न झाल्यापासून बायकोचा बैलच आहे. तुला वेगळं सांगण्यात काहीच अर्थ नाही. अरे विशाल, एवढ्यासाठीच मी तुला लहानाचं मोठं केलं आहे का की लग्न झाल्यावर तू तुझ्या बायकोचा बैल बनावं? आज विशालला हे सगळं सहन झालं नाही, कारण त्याच्यामधली सहनशक्ती सगळी संपली होती आणि तो पण आज पुढचा मागचा विचार न करता आईला बोलू लागला, आई, तू सारखी मला बायकोचा बैल असं का म्हणत असतेस? बायकोची काळजी घेणं म्हणजे तिची गुलामी करणं असं असतं का? तर ठीक आहे, तुला वाटतं का की मी माझ्या बायकोची काळजी घेतली म्हणजे मी बायकोचा बैल आहे? तर ठीक आहे, आजपासून मी माझ्या बायकोची काळजी घेणार आणि मी माझ्या बायकोचा बैल आहे. मी माझ्या बायकोची काळजी घेणार आणि तिला आरामसुद्धा करून देणार. अगं आई, जेव्हा बाबा तुझ्यावर ओरडत असायचे, तुला मारत असायचे, तेव्हा तुला चांगलं वाटत होतं का? बाबा तर बायकोचे बैल नव्हते, कारण ते तुला कोणतेच महत्त्व देत नव्हते. बाबांनी तुझं स्त्रीमन कधीच ओळखलं नाही आणि बाबा तर त्यामुळेच आजीचा लाडका मुलगा बनून राहिले. बाबा कधीच तुझा चांगला नवरा बनलेच नाहीत. मग तुझ्या म्हणण्यानुसार तेव्हा बाबा बरोबर होते, कारण ते बायकोचे बैल नव्हते. विशालचं बोलणं ऐकून विशालची आई दंग झाली. त्यांच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. आल्या पावली विशालची आई माघारी निघून गेली आणि खोलीत जाऊन फुगून बसली. मीरा
विकासला म्हणाली की अहो तुम्ही आईला हे काय बोलला, तुम्ही आईला हे बोलून चुकीचं केलं, असं बोलायला नव्हतं पाहिजे. त्यांना किती वाईट वाटले असेल. विशाल पण डोक्याला हात लावून खाली बसला आणि म्हणाला की मीरा, मग मी काय करणार होतो. आई नेहमी मला बायकोचा बैल आहे म्हणून म्हणत असते आणि मला ते आवडत नाही. अगं आईने जर तिच्या नवऱ्याचे एवढे अत्याचार सहन केले तरी पण हिला समजत नाही का की मी जो माझ्या बायकोसोबत वागत आहे ते योग्य आहे. मी माझ्या बायकोची काळजी घेणं हे चुकीचं नाही, उलट आनंदाची गोष्ट आहे. जर बाबा आईची चांगली काळजी घेत असते, तिची इज्जत करत असते, तर मग आईला चांगलं वाटलं नसतं. स्वतः जर एवढा त्रास सहन केला आहे म्हणल्यावर एवढं समजायला पाहिजे की नवऱ्याने बायकोची काळजी घेतली पाहिजे. बोलता बोलता विशालचा कंठ दाटला आणि त्याचे शब्द गळ्यातच अडकले आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. विशालची ही अवस्था पाहून मीरा पण रडू लागली. मीराला वाटू लागलं की तिच्यामुळे मुलगा आणि आईमध्ये भांडण झालं आहे. झालं असं की आज सकाळी जेव्हा मीरा पुऱ्या बनवत होती तेव्हा तिच्या डोक्यात तिच्या सासूचा विचार होता आणि पुऱ्या करता करता चुकून तिच्या हातावर तेल सांडलं. त्यामुळे तिचा तळहात निम्मा भाजला गेला आणि त्याच वेळेस विशाल पण ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होता. हातावर तेल सांडल्यावर त्या वेदना मीराला सहन झाल्या नाहीत. त्यामुळे ती मोठ्याने आई ग म्हणून ओरडली. मीराचा आवाज ऐकून विशाल पटकन किचनमध्ये गेला. तिचा हात खूप भाजला आहे हे पाहून विशालने तिला पटकन हॉस्पिटलमध्ये नेले. हॉस्पिटलवरून घरी आल्यावर विशालने ऑफिसमध्ये मी आज सुट्टी घेणार आहे म्हणून सांगितलं होतं. किचनमध्ये राहिलेलं सगळं काम आज विशालनेच केलं होतं आणि जेव्हा तो हॉस्पिटलवरून घरी आल्यावर त्याने पाहिलं की मीराचे केस फिसकटलेले आहेत आणि तिला तिचे केस व्यवस्थित करता येत नाहीत. हे पाहून विशाल मीराची वेणी घालत होता आणि त्याच टायमाला त्याची आई तिथे आली होती आणि तिथे येऊन हे सगळं घडलं आहे. विशालची आई बेडरूममध्ये येऊन रडत बसली आणि विचार करू लागली की लग्नानंतर विशाल किती बदललेला आहे. लग्नाआधी तर तो माझी किती काळजी करत होता. जेव्हा विशालचे बाबा हे जग सोडून गेले तेव्हा मला एकटं वाटलं होतं, पण एक वेळेस हे पण वाटलं होतं की जे अत्याचार मिळत होते त्या अत्याचार आता भेटणार नाहीत. मला त्यापासून मुक्ती मिळाली होती. शिवाय विशाल पण मोठा झाला होता आणि तो चांगल्या जॉबला पण लागला होता. त्यामुळे आता त्याच्या आईला त्याची काहीच काळजी राहिली नव्हती. मुलाच्या सहवासात त्याची आई खूप स्वतंत्र राहू लागली. त्यांना घरात इज्जत मिळू लागली. त्यांना विचारूनच प्रत्येक काम विशाल करत असायचा. आता त्यांना इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको असं म्हणणारं कोणच नव्हतं. विशालने पूर्णपणे त्याच्या आईला स्वातंत्र्य दिलं होतं. त्यामुळे त्याची आई मैत्रिणींसोबत फिरायला सुद्धा जात होती. कधी कधी सगळ्या मैत्रिणी मिळून शॉपिंगला सुद्धा जात होत्या. विशालच्या आईला वाटलं की मुलगा आता जगातील सर्व सुख देत आहे आणि विशाल आईला सुख देत पण होता. पण जेव्हा विशालचं लग्न झालं तेव्हापासून त्याच्या आईला वाटलं की सून घरात आल्यावर मुलगा बदलेल. जेव्हा पण विशाल त्याच्या बायकोसोबत हसत खेळत बोलत असायचा तेव्हा त्याच्या आईच्या मनात ईर्ष्या निर्माण होत होती आणि त्यामुळे त्याच्या आईला वाटत होतं की विशाल बायकोचा बैल आहे आणि त्यामुळे विशालची आई नेहमी मीराला चिडचिड करत होती. विशालची आई खोलीत बसून विचार करत होती की जेव्हा विशाल त्याच्या बायकोची वेणी घालत होता तेव्हा त्यांना राग तर आलता, पण आता त्या शांतपणाने विचार करत होत्या की मुलगा म्हणून विशाल चांगला आहे, प्रेमळ आहे आणि नवरा म्हणून पण तो बायकोची काळजी करत आहे. ही तर आनंदाची गोष्ट आहे, पण मी नेहमी त्याच्यावर ओरडत असते. जेव्हा त्याचे बाबा हे जग सोडून गेले तेव्हापासून त्याने माझी खूप काळजी घेतली आहे. तो कधीच मला ओरडून बोलत नाही. त्याने मला नेहमी आझादी दिली आहे आणि विशालमुळे आज मी एवढे छान आयुष्य जगत आहे. पण मी विशालचं आयुष्य खराब करत आहे. त्याला मी सुखाने जगू देत नाही. जर आज मीराच्या हाताला जे भाजलं आहे ते जर माझ्या हाताला भाजलं असतं आणि माझ्या नवऱ्याने जसं विशालने प्रेमाने मीराची वेणी घातली तशी वेणी घातली असती तर मला किती आनंद झाला असता. ते फिलिंग खूपच वेगळे असते. पण या गोष्टीसाठी
मी तर माझ्या मुलाला बायकोचा बैल आहे म्हणून त्याला नेहमी ओरडत असते. खरंच विशालला खूप वाईट वाटलं असेल, त्यामुळेच तो मला आज एवढ्या मोठ्या आवाजात बोलला. जर विशाल जसा मीराची काळजी घेत आहे तशीच काळजी विशालच्या बाबांनी माझी घेतली असती तर मला किती आनंद सुख मिळालं असतं. मी तर किती वाईट आहे, नाहीतर माझा मुलगा किती चांगला आहे. मी किती पण त्याला बोलली तरी तो माझी प्रत्येक गोष्ट ऐकतो. त्यानंतर विशालची आई मीराबद्दल विचार करू लागली. मीरा सून म्हणून किती चांगली आहे. मी माझ्या मैत्रिणीकडून ऐकते की त्यांची सून त्यांना किती ताणे देते, किती काम लावते. परंतु इथं तर उलटच आहे. मीच मात्र माझ्या सुनाला ताणे देत असते, तिला काम सांगत असते. तरी पण ती हसत हसत माझं काम करते, माझी सेवा करते. किती पण बोलले तरी आई आई म्हणून माझ्या मागे पुढे असते. सून माझी किती काळजी करते. त्यांना आठवलं की गेल्या महिन्यात त्यांना खूप ताप आला होता. तापामुळे त्यांना खूप थकवा आला होता आणि त्या बेडवरून उठू सुद्धा शकत नव्हत्या. जेव्हा मीराने त्यांची खूप काळजी घेतली होती त्यावेळेस विशालने पण माझी वेणी घातली होती. तेव्हा मला पण किती आनंद मिळाला होता आणि मन पण खूप समाधानी झाले होते की माझ्या मुलाने त्याच्या हाताने माझी वेणी घातली. आईसारखीच काळजी जर तो त्याच्या बायकोची घेत असेल तर यात मला वाईट का वाटत होतं. हा विचार करून आता विशालच्या आईच्या डोळ्यातून पश्चातापाचे अश्रू येऊ लागले. खरंच जुने माणसे म्हणतात की एका आईला वाटतं की जो मला त्रास झाला आहे तो माझ्या मुलीला होऊ नये, आणि एका सासूला वाटतं की मला जो त्रास झाला आहे तो माझ्या सुनेला पण झाला पाहिजे. कदाचित हेच विचार माझ्या डोक्यात होते. त्यामुळेच मी अशी वागत होते की जसा मला त्रास झाला आहे तसा त्रास माझ्या सुनेला पण झाला पाहिजे. परंतु हे खूप वाईट आहे. संध्याकाळच्या 5 वाजत आल्या होत्या तरी पण विशालची आई विचारच करत बसली होती आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू पण येत होते. तोपर्यंत तिथं विशाल चहा आणि बिस्किटे घेऊन आला. विशालने चहाचा ट्रे त्याने आईपुढे ठेवला आणि तो आईला म्हणाला की आई मला माफ कर, मी तुला खूप जास्तच बोललो. पण आई मला तू एका गोष्टीचं उत्तर दे. आई खरंच मी माझ्या बायकोची काळजी घेतली म्हणजे मी बायकोचा बैल होतो का गं? आणि जेव्हा मी तुझी काळजी करतो तेव्हा मी आईचा बैल होतो का गं? त्याला तर आईचा चांगला मुलगा आहे असं म्हणलं जातं, आणि जेव्हा मी माझ्या बायकोची काळजी घेतो तेव्हा मी चांगला नवरा म्हणून का म्हणलं जात नाही? विशालचं बोलणं ऐकून त्याच्या आईच्या डोळ्यातून पश्चातापाचे अजून खूपच अश्रू येऊ लागले आणि त्या जड आवाजात म्हणाल्या की बाळा मी तरी काय करू? पूर्ण आयुष्य नवऱ्याच्या सहवासात गेलं, त्याने कधीच माझी काळजी घेतली नाही. तू जशी मीराची काळजी करतो तशी काळजी माझ्या नवऱ्याने माझी कधीच घेतली नाही. जेव्हा पण तू मीराची काळजी घेत होता मला वाटत होतं की तू तर माझा मुलगा आहे, तू जास्त काळजी माझी घेतली पाहिजे, आणि मग तू मीराची का काळजी घेतो? त्यामुळे माझ्या मनात ईर्ष्या निर्माण होत होती. पण मी हे विसरून गेले की माझ्या संस्कारातून मी तुला वाढवलं आहे आणि तू एक चांगला मुलगा, एक चांगला नवरा बनला आहेस. पण बाळा तू तर खूपच चांगला नवरा बनला आहेस, याचा मला अभिमान आहे. तू खरंच बायकोचा बैल नाही, तू एक परफेक्ट नवरा आहेस. जर तुझ्यातले सगळे गुण तुझ्या बाबामध्ये असते तर मी सुद्धा खूप आनंदी राहिली असती. पण माझ्या नवऱ्याकडून मला नेहमी शिव्या, टोमणे, ताणे आणि अपमानच मिळाला आहे. पण मीराच्या आयुष्यात हे सगळं नाही. तिचं तर आयुष्य तू खूप सुंदर बनवलं आहे. मला माफ कर बाळा, मी चुकीचा विचार करत होते. तेव्हा दरवाजाच्या बाहेर उभा राहून ऐकत असणारी मीरा आतमध्ये आली आणि म्हणाली, आई आता मला हे पण सांगा की तुमची लाडाची सून बनण्यासाठी मी काय करायला पाहिजे आणि माझी चूक काय आहे ते पण सांगा. तिची सासू हसली आणि म्हणाली की नाही मीरा, तुझी काही सुद्धा चूक नाही. एवढ्या वर्षापासून जो मी अत्याचार सहन करत होते, कदाचित त्यामुळे माझं मन एवढं कठोर बनलं होतं आणि मी माझ्या मुलाचं आणि सुनाचं प्रेम समजू शकली नाही. पण आजपासून मी बदलण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे आणि हे माझं कर्तव्य आहे की मी माझं प्रेम माझ्या सुनाला आणि मुलाला द्यावं. आज आपण दोघी मिळून जगाला हे दाखवायचं की सासू सून पण प्रेमाने राहू शकतात. सासूचं बोलणं ऐकून मीरा आनंदाने उड्या मारू लागली.
तिला शेवटी सासूचं प्रेम भेटलं होतं, ज्याची ती वाट पाहत होती. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.